नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जाते। आपला देश तर कृषीप्रधान शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो, पण ज्या देशामध्ये 70% लोक शेतीवरती अवलंबून आहेत, शेतीप्रधान समजला जातो, त्याच देशामध्ये माझ्या शेतकऱ्यावरती होणारा अन्याय कधी थांबणार? कारण आपल्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी न्याय मागावा, न्याय मिळावा म्हणून शेतकऱ्याला प्रत्येक वेळी रस्त्यावरती उतरावं लागतं। आम्ही ऊसाला भाव मागतो, दुधाला भाव मागतो, कापसाला भाव मागतो, सोयाबीनला भाव मागतो। याच्या मागचं कारण म्हणजे मित्रांनो, वेळ नाही, काळ नाही, ऊन वारा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता वेळी अवेळी शेतकऱ्याला शेताकडे यावं लागतं आणि शेताच्या मशागतीसाठी काबाड कष्ट करावं लागतं। शेतकऱ्याला उगाचच ब्रँड म्हटलं जात नाही। तुम्ही आम्ही सरकारी नोकरदार, खाजगी नोकरदार सर्वांना महिन्याला पगार मिळतो। एक महिना जर आपला पगार मागं पुढं झाला तर आपली तारांबळ उडते, पण शेतकऱ्याला दर महिन्याला पैसे मिळत तर नाहीतच। वर्षाकाठी त्याला प्रत्येक पिकातून येणाऱ्या पैशातून त्याचा उदरनिर्वाह आणि बाकीच्या गोष्टी सांभाळाव्या लागतात। पण त्यात ही निसर्गाने साथ दिली तर तुम्हाला आम्हाला जमणार आहे का हो? हजारो लाखो रुपये जमिनीमध्ये बी बियाणे लागवडीसाठी घालून निसर्गाच्या बेभरवशावरचा जुगार खेळायला? तुमचं विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढं जाऊ दे, AI टेक्नॉलॉजी आत्ता तर आलेली आहे आणि त्या AI टेक्नॉलॉजीमुळं भविष्यात कितीतरी नोकऱ्या जाणार आहेत। तुमचं जग कितीही प्रगत होऊ द्या, कितीही विज्ञान पुढं जाऊ दे, पण आपल्याला पोटाला जे अन्न लागतं जगण्यासाठी, ते अन्न पिकवण्याचं काम आणि ते अन्न पोशिंदा करण्याचं काम, आपला पोशिंदा जो ब्रँड आहे तो शेतकरी तोच करत असतो। त्यामुळे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याला न्याय मिळावा। बच्चू कडू साहेबांनी मागील महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून आंदोलन केलं होतं। ते आंदोलन मित्रांनो उगाचच केलं जात नाही। आमदार खासदारांना, सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक आमदार खासदाराला, लोकप्रतिनिधीला माझी विनंती आहे, तुम्ही 2 दिवस शेतकऱ्याचं आयुष्य जगून पहा। शेतकरी किती कष्टातून आणि किती संकटांना तोंड देत असतो। त्यालासुद्धा बायका, मुलं, संसार आहे याचं कुठंतरी भान असायला हवं। तो आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्व आहोत। त्याच्या कष्टाला कुठं तर मोल मिळावं। कारण तुम्ही आज जगाच्या बाजारपेठेत कुठल्याही मॉलमध्ये जा, कुठल्याही व्यापाऱ्याकडे जा, त्याच्या प्रॉडक्टची, त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवायचा अधिकार त्याला आहे, पण शेतकऱ्यानं पिकवलेलं जे पीक आहे त्या पिकाला हमीभाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही। याच्यामध्ये आडत व्यापारी सर्वजण शेतकऱ्यांना तर लुटायचं काम करतातच, पण या शेतकऱ्याला माझ्या न्याय कधी मिळणार? मित्रांनो, या येणाऱ्या पिकाच्या पैशातूनच तो बँकांची कर्ज फेडत असतो। जर निसर्ग ओला दुष्काळ किंवा वाळा दुष्काळ अशी काही संकट आली आणि पीक जर नाही आलं चांगलं, तर त्या पिकातून येणाऱ्या तुटपुंज्या पैशावरती तो घर चालवणार, संसार चालवणार की कर्ज फेडणार? म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत। यापूर्वी भरपूर आत्महत्या झाल्या, इथून पुढं माझा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी सरकारने याची तजवीज करावी आणि याचं प्रोव्हिजन करून ठेवावं। बस मित्रांनो, कारण आणि डोक्यावरून गेलेला आहे। माझा शेतकरी आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण आहोत, ही एक गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे। धन्यवाद।